हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज केलं होतं मी मटर पनीर. तर सगळ्यात पहिल्यांदा मी 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले, त्यात 4-5 काजू, लसूण, अद्रक हे सगळं सॉफ्ट असं परतून घेतलं. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी त्यात थोडंसं मीठ ॲड केलं. तर हे पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतलं. तर त्यानंतर पेस्ट करून घेतली. नंतर थोडंसं तेल, त्यात थोडंसं जिरं, तर पेस्ट केली होती ती पेस्ट त्यात ॲड केली. नंतर तेच मिक्सरचं भांडं मी त्यात थोडंसं पाणी टाकून धुवून घेतलं होतं. तर ते पूर्ण पाणी मी त्यात स्लो गॅसवरतीच पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेणार आहे. तर हे बघा, तेल सुटले बऱ्यापैकी. तर ह्यात मी मसाले ॲड केलेले, दही मिक्स करते. तर दह्यात मी जास्त काही मसाले टाकलेले नाहीत. पनीर मसाला, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडीशी हळद ॲड केली आहे. आणि हे पूर्ण स्लो गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यात मी दही मिक्स केलेलंच वाटीत मी थोडंसं पाणी यात ॲड करते. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढंच पाणी तुम्ही यात ॲड करा आणि पूर्ण ग्रेव्ही ही होईपर्यंत स्लो गॅसवरतीच परतून द्या. त्यात नंतर मी थोडंसं यात आणखीन पाणी ॲड केले की जास्त ग्रेव्ही अशी ही नको, थोडंसं पातळच ठीक आहे. त्यानंतर मी इथे उकळून घेतलेले थोडेसे मटर ॲड केलेत. त्यानंतर त्यात काप केलेले पनीर हे पूर्ण असं परतून द्यायचे. त्यानंतर मी इथे ताजी घरची मलाई ॲड केली आहे. तुम्हाला जेवढी हवी तेवढीच तुम्ही यात ॲड करू शकता. तर त्यात मी आणखीन थोडीशी मलाई ॲड केली आहे. तर ह्यात थोडीशी साखर ॲड केली आहे मी, अर्धा चमचा. त्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर आणि वरून थोडीशी आणखीन मलाई ॲड केली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू.